हॅलो वॉरियर्स, या लेक्चरमध्ये आपण प्राणी वर्गीकरणवरचे एमसीक्यू किंवा वन लाइनर पेक्षा तर मी एमसीक्यूज म्हणेन, कारण यावेळेला क्वेश्चन्स जे आहेत विथ ऑप्शन्स तुमच्या समोर येत आहेत. प्राणी वर्गीकरण हा अतिशय महत्त्वाचा असणारा पण तितकाच कठीण वाटणारा टॉपिक आहे. सो उरलेले जे प्राणी संघ आहेत ते आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्याच्यावरचे पॉइंट्स इथे कव्हर झालेले नाही त्याचे लेक्चर्स मी ऑलरेडी दिलेले आहेत. सायन्स बाय वॉरियर ऑफिसर ही प्लेलिस्ट चेक करायची, तिथे तुम्हाला ते मिळून जातील. ठीक आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न पाहूयात आपण. अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं दिलेली आहेत आणि याच्यापैकी अयोग्य कुठलं आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. या टाइपचा क्वेश्चन ऑलरेडी आयोगाने एकदा विचारलेला आहे, म्हणून हा क्वेश्चन घेतलेला आहे. अँकायलोस्टोमा डिओडॅनिलीला हुकवर्म असं म्हणतात, म्हणजे इथे थोडक्यात त्यांनी हुकवर्मचं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे लोया लोया आयवर्म आहे, हे आयवर्म असं असेल. तिसरा आहे ट्रायकिनेला स्पायरॅलिसला मसल वर्म असं म्हणतात. तर ट्रिचुरिस ट्रिचुरा हा पिन वर्म आहे. तुम्हाला विचारले की अयोग्य कुठलं आहे. जर आपण पाहिलं, एक सेकंड, ब्लर दिसतंय का थोडंसं? ओके, नाही, क्लिअर. तर याच्यामधलं अयोग्य विधान जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, कारण ट्रिचुरा हा जो आहे हा पिनवर्म नाहीये, याला व्हीपवर्म असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता हे थोडक्यात आपण काय करूयात, समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. काही वर्म्स जे आहे ते सांगते. हे जनरली जेवढे पण वर्म्स आपण आता इथे पाहिले हे आहेत ॲस्कीहेल्मिंथिस या गटातील. ठीक आहे. या संघातील हे प्राणी असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ॲस्कीहेल्मिंथिस मध्ये जे प्राणी आढळतात ते असतात त्रिस्तरी. ठीक आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे, प्लॅटीहेल्मिंथस पाहिलंय काल, आठवतोय का? प्लॅटीहेल्मिंथस नंतर ॲस्कीहेल्मिंथस येतो किंवा यालाच निमॅटहेल्मिंथस असं सुद्धा म्हटलं जातं. सो प्लॅटीहेल्मिंथस त्रिस्तरी आहेत, हे पण त्रिस्तरी आहेत. ते द्विपार्श्व सममित आहेत, हे सुद्धा द्विपार्श्व सममित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर लांबट आणि दंडाकृती असतात. हे मात्र कसे आहेत, लांबट आणि दंडाकृती आहेत, अंतःपरजीवी आहेत आणि यांच्या शरीरामध्ये आपल्याला आभासी देहगुहा पाहायला मिळते, म्हणजे सुडोसिलोमेट. ठीक आहे. तर देहगुहा कोणामध्ये असते, नसते, आभासी कोणामध्ये असते, हे पॉइंट्स ऑलरेडी तुम्ही कव्हर केलेले आहेत, ते तुमच्या लक्षात असतील अशी आशा आहे. आता आपण पाहूयात की हे जे प्राणी आहेत याच्यामध्ये कुठले वर्म आहेत ज्यांना कुठल्या नावाने ओळखलं जातं. मग त्याच्यामध्ये पहिला जो तुम्हाला प्रश्नामध्येच दिलेला होता तो आहे, अँकायलोस्टोमा. डिओडिनेली येस, देनाली हा जो आहे ना, याला म्हटलं जातं हुकवर्म. याला काय म्हटलं जाईल, हा आहे एक प्रकारचा हुकवर्म. ठीक आहे. हे का लक्षात ठेवायचं, कारण याच्यावरती आयोगाने यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यानंतर जर दुसरा आपण पाहिला तर अँटेरोबायस. लक्षात कसं ठेवायचं ते पण सांगते तुम्हाला 2 मिनिटात. एकदा नावं लिहू द्यात मला. व्हर्माक्युलॅरिस हा जो आहे याला पिनवर्म किंवा सीटवर्म म्हटलं जातं. ठीक आहे. हा पिनवर्म आहे किंवा यालाच सीटवर्म असं सुद्धा म्हटलं जाईल. त्याच्यानंतर येतो वुचेरिया ब्रँकोफ्टी. याच्यावरती प्रश्न विचारलाय, वुचेरिया किंवा त्यालाच वुकेरिया असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. कारण आयोगाने काही वेळेला वुचेरिया असं दिलंय, काही वेळेला वुकेरिया असं दिलंय आणि याच्यावरती स्पेसिफिक प्रश्न विचारून झालाय. म्हणजे हा एकटा जो आहे याच्यावरती एकट्यावरती प्रश्न विचारून झालेला आहे, ज्याला फिलारिया वर्म असं म्हणतात. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे लोया लोया कोण आहे, आपला आयवर्म आहे. लोया आयवर्म आहे. त्याच्यानंतर आहे ट्रायकिनेला
ट्रायकिनेला स्पायरालिस. आणि जो तुम्हाला चौथा ऑप्शन मध्ये चुकीचा पर्याय दिलेला आहे ना मसल वर्म, तर हा जो आहे ना ट्रायकिनेला स्पायरालिस हा आहे मसल वर्म. नाही, आय थिंक चौथ्यामध्ये मसल वर्म. ओके ठीक आहे, बघूयात आपण. हा आहे मसल वर्म. आणि ट्रिचुरिस ट्रिचुरा हा 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 चुकीचा दिलेला, ट्रिचुरिस ट्रिचुरा. हा जो आहे हा आहे विपवर्म. आता एकच सेकंड ना. हा हे करेक्ट आहे. चलो आता पहा, हे इथे दिलेले जे वर्म्स आहेत हे थोडे लक्षात ठेवायचे. अँकायलोस्टोमा डिओडेनेली जो आहे हा हुकवर्म आहे. अँकायलोस्टोमा डिओडेनेली हा जो आहे हा हुकवर्म आहे. अँटेरोबायस वर्मॅक्युलिस पिनवर्म किंवा याला स्टिटवर्म असं म्हटलं जातं. लक्षात कसं ठेवायचं, अँटेरोबायस अँटीबायोटिक सारखा हा शब्द लक्षात ठेवायचा. अँटीबायोटिकची पिन, इंजेक्शनची पिन. ठीक आहे. अँटेरोबायोस वर्मॅक्युलिस अँटीबायोटिक्सची पिन किंवा इंजेक्शन दिले असं लक्षात ठेवायचं. वुचेरिया ब्रँकोफ्टी फिलारिया किंवा फायलेरिया असं म्हटलं जाईल याला, तर हा लक्षात राहील कारण PYQ मध्ये आहे. लोया लोया असं लक्षात ठेवायचं. लोया 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 आयवर, मी तसंच लक्षात ठेवलंय. ट्रायकिनेला स्पायरालिस मसल वर्म. ट्राय केलं की नाही मसल्स बनतात. ट्रायकिनेला स्पायरालिस मसल वर्म, ट्राय केलं ना मसल्स बनतात. आणि ट्रिचुरिस ट्रिचुरा विपवर्म हे थोडंसं हास्यास्पद आहे कारण लहान मुलांना पण इंजेक्शन देताना टुच्चू करायचं असं म्हणतो. टुच्चू, हे टुच्चू कुठे केलं जातं, हिपला. ठीक आहे. सो हिप विप, हिपवर्म विपवर्म. ठीक आहे. अशा पद्धतीने हे जे वर्म्स आहेत हे तुमच्या लक्षात राहून जातील. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. ॲनिलिडा संघातील प्राण्यांचे योग्य वर्णन ओळखा. या टाईपचा क्वेश्चन यापूर्वी आयोगाने विचारलेला आहे, तो म्हणजे प्लॅटीहेल्मिंथसच्या बाबतीमध्ये. असा प्रश्न बाकी वर्गांच्या बाबतीत पण विचारला जाईल, जे आपण ऑलरेडी कम्प्लीट केलेला आहे की नाही. देहगुहा असणारे नसणारे कुठले आहेत, सममिती कुठल्या प्रकारची कोणामध्ये आढळते, पहिल्या पार्ट मध्ये केलेले. ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांनी तो पार्ट पाहून घ्या, इझी जाईल. ठीक आहे. तर ॲनिलिडाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात पहिली गोष्ट तर त्यांच्याकडे देहगुहा आहे. ठीक आहे. कारण आपण ॲस्कीहेल्मिंथस पाहिले आभासी देहगुहा, त्यांच्यापासून पुढचे जे आहेत ते देहगुहा असणारे आहेत. म्हणजे ॲनिलिडा आपल्याला युसिलोमेट असायला पाहिजे. म्हणजे तुमचा असिलोमेट वाला ऑप्शन जो आहे तो एलिमिनेट होईल. ठीक आहे. ॲनिलिडा जे असतात ते त्रिस्तरी असतात, ट्रिप्लोब्लास्टिक असतात. त्याच्यामुळे डिप्लोब्लास्टिक वाले जे ऑप्शन आहेत तुमचे हे गेले. काय उरले तुमच्याकडे पर्याय क्रमांक 2, युसिलोमेट, ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरल सिमेट्री. ॲनिलिडा हा प्राणीसंघ लक्षात ठेवायला कठीण जात असेल तर ज्या पद्धतीने ऑर्थ्रोपोडा मोलुस्का यांच्या ट्रिक दिलेल्या आहेत, ॲनिलिडाचा पण एक सेपरेट व्हिडिओ दिलाय. पूर्ण माहिती, सगळे प्राणी लक्षात कसे ठेवायचे, यांचे वर्ग कसे लक्षात ठेवायचे, एव्हरीथिंग त्या लेक्चरमध्ये इझिली लक्षात राहून जाईल. ते लेक्चर करून घ्या. ॲनिलिडा संघाचा जर आपण विचार केला तर हे प्राणी कसे आहेत, एकतर युसिलोमेट आहेत म्हणजे देहगुहा असणारे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत म्हणजे आय एम सो सॉरी, आय डोंट नो की काय व्हायला लागलाय प्रॉब्लेम, खूप जास्त ब्लर होते. ओके ठीक आहे, पण नंतर क्लिअर होतं. ठीक आहे. तर ट्रिप्लोब्लास्टिक आहेत त्रिस्तरी, आणि त्याच्यानंतर बायलॅटरल सिमेट्री आहे म्हणजे द्विपार्श्व सममित हे प्राणी आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन येतोय, खालीलपैकी ॲनिलिडा संघाचे वैशिष्ट्य कोणते. ॲनिलिडा, अगेन हा प्रश्न ॲनिलिडावरचाच आहे. शरीरावरती असणारे जे वलय असतात ते कृत्रिम असतात, शरीरावर असलेले वलय हे वास्तविक असतात, शरीरावरती वलय नसतात की शरीर सपाट असते. थोडक्यात त्यांना विचारायचं की ॲनिलिडाच्या शरीरावरती वलय असतात की नसतात, असले तर ते कसे असतात. ॲनिलिडा हा असा प्राणी आहे ज्यांना वलयांकित कृमी म्हणतो आपण. सो वलय त्यांच्या शरीरावरती असतात, आणि विशेष म्हणजे याचं उत्तर काय असायला पाहिजे की वास्तविक असतात. दुसरा क्रमांक जो आहे ते, यांच्या शरीरावरती असणारे वलय जे आहे ते वास्तविक असतात. आणि ॲनिलिडा संघातले जे प्राणी आहेत यांच्या शरीरावरती असणारे जे वलय आहेत त्यांची संख्या ही वाढत किंवा कमी होत नाही, ते ठराविकच असतात. म्हणजे आपण हिरुडिनिया हा जर वर्ग पाहिला, हिरुडिनियामध्ये असणारा हिरुडिन किंवा हिरुडिन हे त्यांच्या लाळेत असतं ऍक्च्युली, हिरुडिनियामध्ये असणारा लीच, लीच हा जो प्राणी आहे याच्या शरीरावरती एकूण 34 वलय असतात आणि ते कायम तेवढेच राहतात. ठीक आहे. तर हा पण एक प्रश्न तुम्हाला बनू शकतो स्पेसिफिकली ॲनिलिडाच्या बाबतीमध्ये, कारण लीच आयोगाचा फेवरेट आहे.
नेक्स्ट आहे खालीलपैकी ॲनिलिडा संघातील प्राणी जे आहेत ते उत्सर्जनासाठी कोणता अवयव वापरतात? मालपिघियन नलिका, हिरवी ग्रंथी, नेफ्रेडिया की फ्लेम सेल? कोणत्या प्राणी संघातले प्राणी कुठल्या उत्सर्जनासाठीचं कुठला अंग, कुठला अवयव, कुठली पेशी वापरतात? आयोगाच्या अगेन फेवरेट मधला हा एक पार्ट आहे. मालफिगियन नलिका जी आहे, ज्याला मालफिजियन नलिका असं सुद्धा म्हटलं जाईल, झुरळाच्या बाबतीत हा प्रश्न विचारून झाला आयोगाचा. ठीक आहे. आणि काल मी बोलताना तुम्हाला हे पण बोलले की गांडूळ प्रचलनासाठी काय वापरतो हे विचारून झालंय. हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये कुठलं विष आढळतं हे विचारून झालंय. पेट्रोमायझोनच्या बाबतीत त्याच प्रकारचा प्रश्न विचारून झालेला आहे. म्हणजे थोडक्यात आयोगाचे प्रश्न विचारत आहेत, आपण थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. ॲनिलिडाचा विचार केला तर यांच्याकडे असतो नेफ्रेडिया. नेफ्रेडिया, आता तुम्ही मला सांगा प्रोटोनेफ्रेडिया कोणाकडे असतो? मी याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर नेफ्रेडिया आहे. ॲनिलिडा संघातले प्राणी जे आहेत उत्सर्जनाची क्रिया करण्यासाठी नेफ्रेडिया हा अवयव वापरतात. ॲनिलिडाकडे कोण आहे? नेफ्रेडिया. चलो नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोणता प्राणी ऑलिगोकायटा या वर्गामध्ये मोडतो? ऑलिगोकायटा कुठे येईल? ऑब्विसली पॉली आली, हिरुडिनिया. ट्रिक दिलेली आहे ॲनिलिडाची. ठीक आहे. तर नेरिस, लीच, फेरेटिमा की सी माउस? आत्ताच मगाशी मी सांगितलं लीच जो आहे तो कुठे येतो? हिरुडिनिया मध्ये येतो, त्यामुळे त्याचा तर काही विषय येणार नाही. इथे कोण येतो? ऑलिगोकायटामध्ये येतो फेरेटिमा, ज्याला आपण अर्थवर्म असं म्हणतो. फेरेटिमा येतो. ठीक आहे. मग आता फेरेटिमा जो आहे हा फेरेटिमा असेल किंवा ल्युमरिक्स असेल किंवा मेगास्कोलेक्स असेल, हे जे आहेत हे गांडुळाचेच प्रतिनिधी आहेत जे ऑलिगोकायटामध्ये येतात. मग थोडक्यात जर आपण ॲनिलिडाचं वर्गीकरण पाहिलं तर संघ येईल ॲनिलिडा. या ॲनिलिडा प्राणी संघाला 3 वर्गांमध्ये विभागलेला आहे आपण. हे 3 वर्ग कुठले आहेत? पहिला आहे पॉलिगोकायटा, पॉलिकायटा. व्हॉट्स रॉंग विथ यू? पॉलिकायटा. दुसरा आहे ऑलिगोकायटा. अँड द थर्ड वन इज हिरुडिनिया. आता यांच्या बाबतीत आणखी काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. उदाहरणार्थ पॉलिकायटा जे आहेत ना हे एकलिंगी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. एकलिंगी असतील म्हणजे काय असतील तर यांच्याकडे नर मादी वेगळे असतील, पुरुष स्त्री. त्याच्यानंतर ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया या दोघांचा जर विचार केला तर हे उभयलिंगी आहेत. हे उभयलिंगी प्राणी आहेत. प्रश्न कुठेही कसाही बनेल, आपल्याला ही बेसिक सगळी माहिती असायला पाहिजे. आता जो ऑप्शन मध्ये दिलेला तुम्हाला नियांथस किंवा नेरिस आहे, हा नेरिस येतो पॉलिकायटामध्ये. नेरिस कुठे येतो? पॉलिकायटामध्ये. त्याच्यानंतर इथे येणारे दुसरे जे आहे त्याच्यामध्ये अफ्रोडाईट एक आहे. अफ्रोडाईट. त्याच्यानंतर अरे निकोला. अरे निकोला. आणि त्याच्यानंतर आहे सॅबेला. ठीक आहे. आणि कियाटोप्टेरस. आणखी एक कुठला आहे? कियाटोप्टेरस. लक्षात कसे ठेवायचे? मी ऑलरेडी ट्रिक तर दिलेली आहे, परत एकदा सांगते. याच्यातला घ्यायचा बेला. बेलाने डाएट किया अरे निकालो. बेलाने डाएट किया अरे निकालो. बेला म्हणजे सॅबेला, ने म्हणजे नेरिस, डाएट म्हणजे अफ्रोडाईट, किया म्हणजे कियाटोप्टेरस आणि अरे निकोला. अरे निकालो म्हणजे अरे निकोला. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑलिगोकायटाचा जर आपण विचार केला तर इथे जो आपण पाहिला फेरेटिमा येतोय, ज्याला आपण अर्थवर्म म्हटलेल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिलेले आहे. ल्युमरिक्स आहे. ल्युमरिक्स म्हणजे काय असतो तर युरोपियन अर्थवर्म आहे. हा कुठला आहे? युरोपियन अर्थवर्म आहे ल्युमरिक्स जो आहे तो. आणि त्याच्यानंतर ट्युबिफेक्स. याच्यामध्ये ट्युबिफेक्स पण येतो एक ऑलिगोकायटामध्ये. हा जो ट्युबिफेक्स असतो की नाही, याला म्हटलं जातं ट्यूब, एक मिनिट, सॉरी, याला म्हटलं जातं ब्लड वर्म. याला म्हटलं जातं ब्लड वर्म. लक्षात कसं ठेवायला सांगितलेलं? जर जोड्या लावायला प्रश्न आला की कोण कुठला आहे, लक्षात कसं ठेवायचं? ब्लड वर्म. वर्क झालं, आय एम सो सॉरी. ब्लड वर्म जो आहे की नाही, ब्लड कशातून वाहतं? आपल्या ट्यूब मधून वाहतं. सो ट्युबिफेक्स म्हटलं की ब्लड वर्म.
असं लक्षात ठेवायचं. आणि मेगाकोलेक्स जे आहेत, काली काली मॅगी मॅगी, काली काली मॅगी मॅगी, साऊथ, हे कुठले असतात? साऊथ इंडियन अर्थवर्म असं म्हटलं जातं त्यांना. ठीक आहे, तर ॲनिलिडाचं लेक्चर पाहिलं नसेल, लेक्चर पहा. अख्खा ॲनिलिडा तोंडपाठ होऊन जाईल काही मिनिटांमध्ये. आणि हिरुडिनियामध्ये उभयलिंगी आहेत. याच्यामध्ये एक महत्वाचा प्राणी येतो हिरुडिनिया, ज्याला म्हटलं जातं लीच. 34 वलय आहेत शरीरावरती यांच्या लाळेमध्ये असतं हिरुडिन. लाळेत कुठला घटक असतो? हिरुडिन. विचारून झालंय आयोगाचा हे. हिरोडिन असतो. आणि जोड्या लावायला पण मेन्सला एक प्रश्न येऊन गेला ज्याच्यामध्ये याचा गण विचारलेला आहे. ठीक आहे, तर तो कुठला आहे? ग्नॅथोपडेलिया. कुठला आहे? ग्नॅथोपडेलिया. हे पण लक्षात ठेवा, इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट, खालीलपैकी रक्त पिणारा प्राणी कोणता? सॅंग्विवोरस असणारा प्राणी कुठला? ज्यांनी आताची स्लाइड व्यवस्थित पाहिलेली असेल मागच्या क्वेश्चन मधली, त्यांच्या हे लक्षात आलेलं असेल की कुठला आहे. तर रक्त पिणारा सॅंग्विवोरस जो असतो तो असतो लीच. लीच हा प्राणी जो आहे तो रक्त पिणारा प्राणी म्हणून आपण ओळखतो. हिरुडिनिया असं त्याला म्हटलं जातं. हिरुडिनिया वर्गातला लीच हा रक्त पिणारा परजीवी आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी ॲनिलिडा संघाबाबत योग्य विधान ओळखता. योग्य विधान ओळखायचे आहेत. 3 विधान आहेत, इथे क्रमांक टाकायचे राहून गेलेत. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. ओके. बंद प्रकारची रक्ताभिसरण संस्था यांच्यामध्ये आढळते. आरबीसी अनुपस्थित असतात आणि हिमोग्लोबिन किंवा क्लोरोक्युरिन आढळतं. ठीक आहे, तर ॲनिलिडाचा जर आपण विचार केला तर पहिलं सेंटेन्स तर करेक्ट आहे, कारण यांच्याकडे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती पाहायला मिळते. बंदिस्त रक्ताभिसरण संस्था किंवा बंद रक्ताभिसरण संस्था पाहायला मिळते. आयोगाच्या ट्रेंडनुसार जर पाहिलं तर हे प्रश्न आधी विचारून झालेत की कुठल्या प्राण्यांमध्ये बंद रक्ताभिसरण संस्था आढळते, कुठले प्राणी ज्यांच्यामध्ये आपल्याला काय म्हणतो खुली रक्ताभिसरण संस्था आढळते. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. आरबीसीज ऍबसेंट असतात. येस, आरबीसीज यांच्यामध्ये अनुपस्थित असतात. आणि तिसरा आहे ऑक्सिजनच्या वहनासाठी यांच्याकडे हिमोग्लोबिन किंवा क्लोरोक्युरिन हे असतं. ठीक आहे, हे आढळतं. तर तुम्हाला इथे डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो. बंद रक्ताभिसरण संस्था असते, मात्र आरबीसीज नसतात. ऑक्सिजन वहनासाठी हिमोग्लोबिन किंवा क्लोरोक्युरिन सारखी रंगद्रव्य जी आहे ती याच्यामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य संघ ऑर्थ्रोपोडाचे आहे? ऑर्थ्रोपोडा हा जो संघ आहे, तर याचा पण ट्रिकचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी दिलेला आहे. एक सॉन्ग दिले छोटंसं, आणि अख्खा ऑर्थ्रोपोडा संघ जो आहे तो तुमचा पाठ होईल. जर पाहिलेलं नसेल तर पाहून घ्या, खूप युजफुल लेक्चर ते ठरेल. तर ऑर्थ्रोपोडाचं मऊ शरीर आणि कवच नसतं. संधियुक्त पाय असतात. शरीर असंघटित असतं. उत्सर्जन फ्लेम सेल द्वारे होतं. तुम्हाला बेसिक गोष्ट तर एक माहिती आहे की ऑर्थ्रोपोडा, ऑर्थ्रोजनी पोडास या नावामध्येच आहे जॉइंटेड लेग्स, म्हणजे संधियुक्त पाय यांच्यामध्ये असतात. कोणतं वैशिष्ट्य आहे विचारलंय, म्हणजे 4 पैकी एकच वैशिष्ट्य असेल, ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, जॉइंटेड लेग्स यांच्याकडे असतात. ठीक आहे, तर संधियुक्त पाय असतात. ऑर्थ्रोपोडा हा शब्द ऑर्थ्रोज म्हणजे संधियुक्त आणि पोडास म्हणजे पाय यापासून तयार झालाय. तर संधियुक्त पाय हे या संघाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. ट्रिप्लोब्लास्टिक आहेत हे प्राणी, म्हणजे त्रिस्तरीय आहेत. द्विपार्श्व सममिती यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. व्हान स्वायबोल्ड यांनी हे नाव दिलेलं आहे. सर्वात मोठा प्राणी संघ आहे ऑर्थ्रोपोडा. त्याच्यामुळे याच्याबद्दलची सगळी बेसिक माहिती जी आहे ती तुमच्याकडे असायला पाहिजे. आपण जर उत्सर्जन अंगाचा विचार केला ना, तर यांच्याकडे ग्रीन ग्लँड असते. त्याच्यानंतर ग्रीन ग्लँड आहे. उत्सर्जनाच्या अंगांचा जर आपण विचार केला, कॉक्झेल ग्रंथी आहे. विंचूला आठवत असेल सॉन्ग, कॉक्झेल ग्रंथी असते. आणि याच्या सोबतच माल्फिजियन नलिका सुद्धा आढळते. ठीक आहे, जे मगाशी आपण पाहिलं होतं माल्फिजियन नलिका, त्याला माल्फिघियन नलिका सुद्धा, माल्फिघियन असं सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला त्याचा उल्लेख पाहायला मिळेल. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, खालीलपैकी ऑर्थ्रोपोडामध्ये आढळणारा रक्तरंजक कोणता आहे? रेस्पिरेटरी पिगमेंट कोणता आहे? कुठला घटक आहे जो आर्थ्रोपोडाच्या रक्तामध्ये आढळतो? ठीक आहे, तर म्हणजे त्याला थोडं तुम्ही रंगद्रव्य म्हणू शकता. तर हिमोग्लोबिन आहे, मायोग्लोबिन आहे, हिमोसायनिन आहे की क्लोरोक्युरिन आहे? आत्ताच आपण क्लोरोक्युरिन पाहिलेलं होतं ॲनिलिडाच्या बाबतीमध्ये. इथे असतं हिमोसायनिन. कुठलं आहे? हिमोसायनिन. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इथे 100% क्वेश्चन बनण्याचे चान्सेस आहेत.
मे बी ऑर्थ्रोपोडा डायरेक्ट नाही दिलं तर ऑर्थ्रोपोडा मधला एखादा प्राणी दिला जाईल आणि विचारलं जाईल. तर हिमोसायनिन हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ऑर्थ्रोपोडामध्ये खुली रक्ताभिसरण संस्था असते आणि लिडामध्ये आपण बंद प्रकारची पाहिली, पण तिथे आरबीसी नाहीयेत हे पण पाहिलेलं होतं. आणि रक्तरंजक प्रामुख्याने हिमोसायनिन हा घटक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता उपसंघ सबफायलम सध्या पूर्णपणे नामशेष झालेला आहे? ऑर्थ्रोपोडाचा एक संघ आहे जो कम्प्लिटली नामशेष झालेला आहे, ते पण ट्रिक मध्ये सांगितलेलं होतं मी. तर ऑनिकोफोरा, सेलिसेराटा, केलिकेराटा, ते ऍक्च्युली गुगल ट्रान्सलेट तुम्ही कराल तर तुम्हाला बरेच शब्द, म्हणजे जसं आपण कायटीनचं आयोगाने चिटीन दिलेलं होतं, ठीक आहे, पुस्तकामध्ये कायटीन आहे, आयोगाने दिले चिटीन. तसंच केलिकेराटा, आपण जे केलिकेराटा पाहिलेलं चेलिसेराटा असं आहे. चेलिसेराटा दिलं, केलिकेराटा दिलं, दोन्ही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. देन मॅन्डिब्युलाटा आणि ट्रायलोबिटा किंवा ट्रिलोबिटा, ट्रायलोबिटा किंवा ट्रिलोबिटा ही दोन्ही नावं लक्षात ठेवा. इथे दिलेला आहे पहा, केलिकेराटा हे आपण आपल्या भाषेत म्हणतोय, ट्रान्सलेशन मध्ये चेलिसेराटा दिलेला आहे. तर मे बी आयोगाने याच्यापैकी कुठलाही शब्द वापरला तर तुम्हाला ते उत्तर माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. तर ट्रिलोबिटा जो आहे की नाही, ट्रायलोबिटा, ट्रिलोबिटा हा या प्राणी संघामध्ये असणारे जे प्राणी आहेत ना, हे पृथ्वीवरून पूर्णपणे आता नामशेष झालेले आहेत, एक्सटिंक्ट झालेले आहेत. पुढे आहे, खालीलपैकी जिवंत जीवाश्म म्हणून कोणाला ओळखले जाते? विंचू, कोळी, किंगक्रॅब की झुरळ? हे सुद्धा ट्रिक मध्ये सांगितलेलं आहे. जिवंत जीवाश्म, मग तो ऑर्थ्रोपोडामध्ये असू द्यात, मोलुस्कामध्ये असू द्यात, इकायनोडर्माटामध्ये असू द्यात, कुठेही असू द्यात, लक्षात ठेवायचे म्हणजे ठेवायचे. वनस्पतींच्या बाबतीत सुद्धा जे पण तुम्हाला जिवंत जीवाश्म लिव्हिंग फॉसिल्सची नावं पाहायला मिळतील ती लक्षात ठेवायची, प्रश्न पडण्याचे चान्सेस असतात. मग आता इथे जर आपण पाहिलं जिवंत जीवाश्म, विंचू, कोळी, किंग क्रॅब की झुरळ, तर याच्यातला कोण आहे? किंग क्रॅब, किंवा यालाच हॉर्स शू क्रॅब असं म्हटलं जातं. त्याचं नाव तुम्हाला वेगळं जर दिलं तर लिम्ब्युलस हे नाव दिलं जाईल, ठीक आहे. लिम्ब्युलस किंवा लिम्ब्युलस हे नाव दिलं जाईल आणि विचारलं जाईल, त्यामुळे हे लक्षात असू द्या. हा येतो मेरोस्टोमाटा गटामध्ये, वर्गामध्ये, मेरोस्टोमाटा वर्गामध्ये येतो लिम्ब्युलस, ज्याला किंग क्रॅब किंवा हॉर्स शू क्रॅब असं म्हटलं जातं, जो एक जिवंत जीवाश्म किंवा लिव्हिंग फॉसिल म्हणून ओळखला जातो. नेक्स्ट आहे, पुढीलपैकी कोणते विधान विंचू बाबत, स्कॉर्पियन बाबत योग्य आहे? आठवत असेल अरॅकनिडा, विंचूचा वाला ट्रिक सांगितलेली. सो अरॅकनिडा वर्गामध्ये येतो हा. अँटेना असतात, तो शाकाहारी असतो, त्याला साधे डोळे असतात, तो बंद रक्ताभिसरण संस्था दर्शवतो. आता विंचू बद्दलची एक बेसिक माहिती तुम्हाला असायला पाहिजे. त्याचा जर आपण विचार केला तर त्याला साधे डोळे असतात, हे फक्त बरोबर आहे, ठीक आहे. अरॅकनिडा वर्गामध्ये येणारा प्राणी आहे. अँटेना नसतो विंचूला, पाहिला असेल तुम्ही विंचू, मला तर चावलेला पण लहानपणी आठवतो मला अजूनही. साधे डोळे असतात, मांसाहारी असतो, तो शाकाहारी नाहीये. उत्सर्जनासाठी काय? कॉक्झॅल ग्रंथी आहे विंचूला. आणि काय करतो तो? बुक वाचतो, सांगितलं होतं मी तुम्हाला. श्वसनासाठी त्याच्याकडे काय आहेत? बुक लंग्स आहेत, ठीक आहे. नेक्स्ट आहे, ऑर्थ्रोपोडा संघाबाबत पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. ऑर्थ्रोपोडा संघ 4 विधानं दिली आहेत, चुकीचे विधान ओळखायचं. पहिले, सर्वात मोठा प्राणी संघ, हे तर आम्हाला माहिती आहे सर्वात मोठा प्राणी संघ आहे. सर्व प्राण्यांपैकी सुमारे 80% प्राणी या संघात येतात, हे बरोबर आहे. बाह्य कंकाल कायटीनचा बनलेला असतो, चिटीन, कायटीन जे दिलेलं असेल आयोगाने ते आपल्याला मार्क करायचं, हेही बरोबर आहे. ऑर्थ्रोपोडामध्ये बंद रक्ताभिसरण संस्था असते. आता काही मिनिटांपूर्वी, काही वेळापूर्वी मी तुम्हाला सांगितलं यांच्याकडे असणारी रक्ताभिसरण संस्था ही खुली रक्ताभिसरण संस्था असते, त्यामुळे चौथं विधान जे आहे ते चुकीचं असेल. आय रिअली डोंट नो काय प्रॉब्लेम झालाय, खूप वेळा स्क्रीन ब्लर होते, त्याच्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मला हे लेक्चर कम्प्लीट करायचं आहे, बिकॉज आय नो की जर मी हे आता नाही रेकॉर्ड केलं तर डोंट नो मी एक्झाम पर्यंत पण परत रेकॉर्ड करायला मला वेळ मिळेल की नाही, म्हणजे टाइम आणि सिच्युएशन अलाउ नाही करत आहे, त्यामुळे कसा कसा वेळ काढते मी. ओके, ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता कीटक हेमिप्टेरा गणात येत नाही? हेमिप्टेरा गणात येत नाही. काय इम्पॉर्टंट आहे, आयोगाने आता मागच्या मेन्सला, मागच्या इन द सेन्स 23-24च्या कुठल्या तरी एका मेन्सला एकीकडे गण दिलेत आणि त्याच्यातले कीटक दिलेत. जवळपास 31 गणांमध्ये कीटक वर्ग जो आहे, म्हणजे ऑर्थ्रोपोडा संघातला कीटक वर्ग जो आहे हा जवळपास 31 गणांमध्ये विभागला जातो. 31च्या 31 तर पाठ करणं शक्य नाही आपल्याला, पण काहीतरी जे इम्पॉर्टंट आहे, जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहण्यात येतात ते माहिती असायला पाहिजे. तर जर आपण हेमिप्टेराचा विचार केला तर हॉपर, सिकाडा ठेकून नसतो, हा ढेकून आहे.
आय होप तुम्ही समजून घ्याल. तर ढेकूण हे जे आहेत हे हेमिप्टेरामध्ये येतात. झुरळ जो आहे तो इकडे येत नाही. झुरळ कुठे येतो? ब्लाटोडी, ब्लाटोडी झुरळाची टोळी. ज्यांनी चॅलेंज केले त्यांना या ट्रिक्स माहिती आहेत. ठीक आहे. सो झुरळ हा ब्लाटोडी गणामध्ये येतो. संघ ऑर्थ्रोपोडामध्ये, वर्ग इन्सेक्टा जे 6 वर्ग आहेत त्याच्यामधला 6वा इन्सेक्टा वर्ग. एकूण 31 गणामध्ये याचं वर्गीकरण आहे. पहिला गण येतो ब्लाटोडी. ब्लाटोडीमध्ये येतं झुरळ. ब्लाटोडी, ब्लाटोडी झुरळाची टोळी असं लक्षात ठेवायचं. ब्लाटोडी गणामध्ये झुरळ येते. त्याच्यानंतर डर्माप्टेरा इयरविग्स. डर्माप्टेरा इयरविग्स असं लक्षात ठेवायचं आहे. डिप्टेरा, 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 डिप्टेरा माशी. डिप्टेरा, डिप्टेरा माशी, डिप्टेरा, डिप्टेरा माशी असं लक्षात ठेवा. मी असं जस्ट म्हणता म्हणता पाठ झालेल्या गोष्टी आहेत. सेम त्याच पद्धतीने सांगते. कदाचित तुम्हाला तसं नाही पाठ करता आलं, किमान व्हिडिओ मधला आवाज ऐकून तरी लक्षात राहील. त्याच्यानंतर हॅमेनेप्टोरा. हॅमेनोप्टेरामध्ये येते मुंगी, मधमाशी. मुंगी आणि मधमाशी कुठे येतात? हॅमेनेप्टोरामध्ये. हॅमेनेप्टोरा हे ना ऍक्च्युली आयोगाने देताना हायनेप्टोरा असं दिलं होतं. हायनेप्टोरा असं दिलेलं होतं. तर मग ते मी सांगताना विद्यार्थ्यांना असं सांगितलेलं, हाय मुंगी चावली, मधमाशी चावली, हायनेप्टोरा असं लक्षात ठेवू शकता. लेपिडोप्टेरामध्ये येतं फुलपाखरू आणि पतंग. ले फुलपाखरू, पतंग, ले. ठीक आहे. सो लेपिडोप्टेरा. आणि हेमिप्टेरामध्ये हॉपर, सिकाडा, ढेकूण, मावा. हॉपर, सिकाडा, ढेकूण, मावा हेमिप्टेरामध्ये येते. ठीक आहे. नेक्स्ट आहे मोलुस्काच्या अभ्यासाला काय म्हणतात. मोलुस्काचं अख्खं सॉन्ग पाठ झालं असेल. एक 36-37 सेकंदाचं ते सॉन्ग असेल फक्त, रॅप. ज्यांचं पाठ झालंय कसाही प्रश्न येऊ द्यात मोलुस्कावरती उत्तर देता येते. पाहिलं नसेल पश्चाताप करून घ्यायची वेळ येऊ देऊ नका. मोलुस्काची ट्रिक असणारा जो व्हिडिओ आहे एंड स्क्रीनला लिंक देईन, ते लेक्चर पाहून घ्या एक्झाम पूर्वी. खूप फायद्यात राहाल, कारण गेल्या वर्षी मुलांना फायदा झाला, यावर्षीही होईलच. ठीक आहे. तर मोलुस्काच्या अभ्यासाला म्हटलं जातं मॅल्कॉलॉजी. मॅल्कॉलॉजी. आणि मोलुस्काचं जे शेल आहे म्हणजे जे कवच असतं त्या कवचाच्या अभ्यासाला म्हटलं जातं कॉन्कोलॉजी. ठीक आहे. मोलुस्काच्या अभ्यासाला म्हटलं जातं मॅल्कॉलॉजी आणि शेलचा अभ्यास जो आहे त्याला म्हटलं जातं कॉन्कोलॉजी. नेक्स्ट आहे मोलुस्का संघातील कोणत्या वर्गामध्ये रॅड्युला आढळत नाही. इतका इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. रॅड्युलावरती रिसेंटली कुठेतरी प्रश्न पाहिलाय मी. आय डोंट रिमेंबर प्रीला पाहिलाय की मेन्सला, बट रॅड्युलावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल. रॅड्युला काय आहे माहिती असायला पाहिजे. रॅड्युला हा एक अवयव आहे, एक भाग आहे महत्वाचा, जो अन्न ग्रहण करण्यासाठी मोलुस्का मधले काही प्राणी वापरतात. बट याच्यामध्ये असणारा बायव्हालिया हा जो काही वर्ग आहे, बायव्हालिया वर्ग, ज्याला पेलेसायपोडा म्हटलं जातं. पेलेसायपोडा. ठीक आहे. सैफ डेंटिस्टच्या कॅफेमध्ये गेला, तिथे काय पिला? काहीतरी पिला. पटकन सांगा कमेंट मध्ये काय पिला. मोनोपॉली पिला आणि गॅस्ट्रोपोडा झाला. तर हा जो पेले आहे ना, पेलेसायपोडा बायव्हालिया, याच्यामध्ये रॅड्युला हा भाग आढळत नाही. रॅड्युला कशासाठी आहे? अन्न ग्रहण करण्यासाठी जो वापरला जातो असा एक भाग आहे मोलुस्का मधला. बायव्हालिया याच्यामध्ये कोण कोण येतात? शिंपले, ऑयस्टर. याच्यामध्ये रॅड्युला आढळत नाही. ते गाळण पद्धतीने, फिल्टर फीडिंग पद्धतीने अन्न ग्रहण करतात. फिल्टर फीडिंग पद्धतीने ते अन्न ग्रहण करतात. मी या लेक्चर नंतर ना टाइम देऊन हे सगळं सेट करून घेते. मला सिरियसली माहिती नाही काय इश्यू होतोय की स्क्रीन ब्लर मला तरी दिसते, लेक्चर मध्ये कसं दिसेल आय डोंट नो, बट तुम्हाला जेवढं दिसणं आवश्यक आहे तेवढी स्क्रीन तुम्हाला दिसते. खालीलपैकी ब्ल्यू ब्लड कोणत्या संघात प्रामुख्याने आढळतं? लेक्चर मध्ये हे झालं, डिस्कशन मध्ये पण झालेलं आहे. तर ब्ल्यू ब्लड कुठे आढळतं? ऑब्विसली मोलुस्का मध्ये आपल्याला काही प्राणी आढळतात ज्यांच्यामध्ये आपल्याला ब्ल्यू ब्लड पाहायला मिळतं. मोलुस्का संघामधले अनेक प्राणी आहेत ज्यांच्यामध्ये तांबेयुक्त हिमोसायनिन. आता परत कमेंट मध्ये सांगा हिमोसायनिन हा घटक मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला कुठल्या प्राणी संघाच्या बाबतीत सांगितलं हे कमेंट करून सांगा. तर हिमोसायनिन असल्याने यांचं रक्त जे आहे ते निळसर दिसतं. एक्स्ट्राची माहिती जर पाहिलं तर भक्षकापासून वाचण्यासाठी ऑक्टोपस, सेपिया आणि लोलिगो हे जे आहेत ना, लोलिगो म्हणजे स्क्विड असतो, हे जे आहेत ना हे काळी निळी शाई सुद्धा स्रवतात. तर हे असले प्रश्न आयोगाचे फेवरेट असतात. नेक्स्ट आहे जिवंत जीवाश्म, लिव्हिंग फॉसिल म्हणून ओळखला जाणारा मोलुस्का कोणता? पायला, ऑक्टोपस, नॉटिलस, मसल, निओपिलिना गॅलियथी. खूप पाठ केले पण तो इथे दिलेला नाहीये. म्हणजे याचा अर्थ मोलुस्कामध्ये आणखी कोणीतरी आहे जो जिवंत जीवाश्म आहे जो मला माहिती नाहीये.
तुम्हाला आता माहिती करून घ्यायचा आहे. कोण असेल तो? तो आहे नॉटिलस. नॉटिलस. पिला जो आहे ना, हा पिला, याला पायला असं म्हटलं जातं आपल्या याच्यामध्ये. पायला हा अपवाद आहे, असममित आहे. मोलुस्कामध्ये, ट्रिकमध्ये पण पाहिले, लेक्चरमध्ये पण पाहिले, प्रश्न पण विचारून झाला आयोगाचा. सो हा पिला पायला, पायलाला पिला असं लिहून दिलं जाईल, हे पण मी लास्ट टाइम सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर नॉटिलस कुठे येतो? हा सेफॅलोपोडामध्ये येतो. सैफ डेंटिस्टच्या कॅफेमध्ये गेला, सेफॅलोपोडामध्ये येणारा नॉटिलस हा जिवंत जीवाश्म, लिव्हिंग फॉसिल म्हणून ओळखला जातो. आणि जो तुम्ही निओपिलिना गॅलियथी पाहिलेला आहे यापूर्वी, निओपिलिना गॅलियथी हा मोनोप्लॅकोफोरामध्ये येतो. कुठे येतो हा? मोनोप्लॅकोफोरामध्ये येतो. मोलुस्का आणि ॲनिलिडा, ॲनिलिडा आणि मोलुस्का यांना जोडणारा दुवा आहे निओपिलिना गॅलियथी. ठीक आहे. निओपिलिना आहे जिवंत दुवा. मोलुस्का संघपाठ झाला ना भावा. ही ट्रिक दिलेली आहे, लेक्चर एकदा पाहून घ्या, फार छान पद्धतीने लक्षात राहील. खालीलपैकी कोणत्या मोलुस्कमध्ये सर्वाधिक विकसित मज्जासंस्था आढळते? तुम्ही सर्वात हुशार प्राणी, सर्वात बुद्धिमान प्राणी मोलुस्का संघातला ऐकलेला असेल. कुठला प्राणी आहे सर्वाधिक विकसित मज्जासंस्था आढळते? अगेन पायला, युनिओ, चिटॉन, ऑक्टोपस हे ऑप्शन दिलेले आहेत. याचं उत्तर जे आहे हे तुम्हाला इथे ऑक्टोपस पाहायला मिळेल. रिझन हे आहे, जरी आपल्या बुकमध्ये स्क्विड हा प्राणी दिलेला असेल, लोलिगो हा प्राणी दिलेला असेल, तो ऑप्शन मध्ये नाहीये. पण जर आपण ऑप्शन्सचा विचार केला तर ज्या वर्गामध्ये लोलिगो येतो त्या वर्गामध्ये, म्हणजे अपृष्ठवंशीयांमध्ये सर्वाधिक बुद्धिमान असणारा हा प्राणी मानला जाईल, ज्या वर्गामध्ये हा येतो, सिफॅलोपोडा. सिफॅलोपोडा. तर सिफॅलोपोडामध्ये ऑक्टोपस येतात, स्क्विड येतात आणि कटल फिश येतात. ठीक आहे. कुठले कुठले येतात? ऑक्टोपस येतात, स्क्विड येतात आणि कटल फिश येतात. हे मोस्ट ऍडव्हान्स्ड नर्वस सिस्टीम असणारे प्राणी आहेत. मोस्ट ऍडव्हान्स नर्वस सिस्टीम असणारे अपृष्ठवंशीय प्राणी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि यांच्याकडे मोस्ट कॉम्प्लेक्स नर्वस सिस्टीम जी आहे ती पाहायला मिळते. ऑफ ऑल इनव्हर्टिब्रेट्स फीचरिंग हायली सेंट्रलाइज्ड vertebrate like brains and unique decentralized nerve cords that give their arms semi autonomous control. मग तुम्हाला ऑक्टोपस वरून माहिती आहे की त्याचे जे आर्म्स आहेत त्याच्यावरती त्याला तो कंट्रोल मिळतो. ठीक आहे. तर सेफॅलोपोडामध्ये हे प्राणी येतात. तुम्हाला डायरेक्ट वर्ग जरी विचारला तरी सेफॅलोपोडा माहिती पाहिजे. ॲनिमल विचारले तर ऑक्टोपस आहे, स्क्विड आहे, कटल फिश आहे. ही उदाहरणातील जे ऑप्शन मध्ये असेल त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. नेक्स्ट आहे इकायनोडर्माटा संघातील प्राण्यांचे लार्वा कसे असतात? रॅडियल सिमेट्रिकल, बायलॅटरल सिमेट्रिकल, असममित असतात, असिमेट्रिकल असतात की गोलाकार स्पेरिकल सिमेट्रिकल असतात? हा प्रश्न थोडासा इंटरेस्टिंग आहे कारण आपण इकायनोडर्माटामध्ये आर्य सममिती पाहिलेली आहे, रॅडियल सिमेट्री. पण ज्यांनी इकायनोडर्माटाचा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिलाय त्यांना मी ऑलरेडी सांगितलंय, इकायनोडर्माटामध्ये जरी ते आर्य सममित प्राणी असतील तरी ज्यावेळेला ते लार्वा स्टेज मध्ये असतात, ठीक आहे, त्यावेळेला त्यांच्यामधली सिमेट्री आपल्याला द्विपार्श्व सममित पाहायला मिळते, बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते. इकायनोडर्माटा जेव्हा लार्वल स्टेजला असतात त्यावेळेला बायलॅटरल सिमेट्री पाहायला मिळते, जेव्हा ते प्रौढ अवस्थेमध्ये जातात त्यावेळेला रॅडियल सिमेट्री पाहायला मिळते. ठीक आहे. प्रौढ इकायनोडर्माटा त्रिज्य सममित, पंच आर्य सममित, रॅडियल असतात. लक्षात घ्या की याच्यातला कुठलाही शब्द दिला उत्तर आपलं एकच असेल, इकायनोडर्माटा म्हणजे पंच आर्य असेल किंवा त्रिज्य सममित असतील तरी पण. आणि लार्वा स्टेजला मात्र ते द्विपार्श्व सममित असतात, हे स्पेसिफिकली लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे जलवाहिनी संस्था, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. हे कोणत्या प्राणी संघाचं वर्गीकरण आहे? हे तर मी हे पण आधीच सांगितलं. इकायनोडर्माटामधले सगळे प्राणी जे आहेत ते सागरी प्राणी आहेत, त्याच्यामुळे याचं उत्तर असायला पाहिजे इकायनोडर्माटा. मग आपण आर्चीवरून लक्षात ठेवलेला, आर्ची गेलेली आहे समुद्रकिनारी फिरायला, तिथे तिला सँड मध्ये डॉलर सापडलाय. त्याच्यानंतर ती कुकुंबर घ्यायला गेली, त्याच्यामध्ये तिला होल दिसलंय, ती म्हणते हाय की नाही इडी, हे सगळं. ठीक आहे. तर आठवत नसेल, इकायनोडर्माटाचा छोटासा व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या. ठीक आहे. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम हे इकायनोडर्माटा संघाचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता प्राणी अरिस्टॉटल्स लॅन्टर्न या संरचनेसाठी प्रसिद्ध आहे? हा प्रश्न जर आला ना तर मला परत पेपर झाल्यानंतर येऊन थँक्यू म्हणा. आय डोंट नो येईल की नाही, पण जर आला तर मला थँक्यू नक्की म्हणा, कारण हा आपल्या बुकमध्ये जनरली कव्हर झालेला प्रश्न नसतो, बट सीबीएसईला वगैरे हे आपल्याला पाहायला मिळतं. मग आता पहा, कुठला प्राणी आहे की जो अरिस्टॉटल्स लॅन्टर्न
ही जी काही काय म्हणतो आपण त्याला एक क्रिया आहे ती दर्शवतो किंवा हे वैशिष्ट्य दर्शवतो, तर त्याचं नाव आहे सी अर्चिन, अर्ची आपली. ठीक आहे, जी अरिस्टॉटल्स लॅन्टर्न ही प्रक्रिया दर्शवतं, म्हणजे एक चरवण यंत्रणा, चावण्याची जी प्रक्रिया आहे ही यंत्रणा त्याच्यामध्ये आढळते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, हे थोडंसं इकायनोडर्माटाच्या बाबतीमध्ये इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे पुढीलपैकी कोणता प्राणी इकायनोडर्माटा संघामध्ये मोडत नाही, कुठलाही जो येत नाही इकडे. ॲस्टेरियस, होलोथुरिया, अँटेडॉन, लोलिगो, कुठला येत नाही? आत्ता जस्ट सांगितलं मोलुस्कामध्ये, सॅफेलोपोडामध्ये जे हुशार आहेत त्याच्यामध्ये एक नाव सांगितलेलं होतं, कोण होता तो? लोलिगो. म्हणजे ऑब्विसली याचं उत्तर काय येणार? लोलिगो नाहीये याच्यामध्ये. ठीक आहे, कारण तो कुठे येतो? मोलुस्कामधल्या सिफॅलोपोडा संघामध्ये येतो, वर्गामध्ये येतो. खालीलपैकी योग्य जुळणी ओळखा. आता जे इकायनोडर्माटा आहेत त्यांना ज्या वर्गामध्ये वर्गीकृत केलं जातं त्या वर्गामध्ये असणारा प्राणी कुठला? सी अर्चिन. सी अर्चिन कुठे येतो हे त्यांना विचारायचं ऍक्च्युअली बेसिकली. ठीक आहे, तर ॲस्टेरियस मध्ये सी कुकुंबर. सी कुकुंबर कुठे होता? आपण होलोथुरियामध्ये पाहिलं ना, कुकुंबरला होल, आठवत असेल तुम्हाला. होलोथुरिया सी अर्चिन नाही येते. इकायनस सी अर्चिन आणि अँटेडॉन स्टारफिश. आता याचा जर आपण विचार केला तर इकायनस मध्ये येतो सी अर्चिन. मग ते ॲस्टिरोडी, इकायनोडी, होलोथुरोडी, ते जे ट्रिक दिलेली आहे ना ती पूर्ण पाहायची. सगळे जे वर्ग आहेत ते समजून घ्यायचे. त्याच्यामधले प्राणी जे आहेत, ब्रिटल स्टार, बिटर गावचा बिटल स्टार, मूड ऑफ झाला, ऑफे युरोडी, ज्यांनी पाहिलेलं नाही, ज्यांना काहीही समजत नाहीये, एंड स्क्रीनला इकायनोडर्माटाची पण ट्रिक देते, मोलुस्काची पण ट्रिक देते. ते एकदा ते व्हिडिओ पाहिले की तुम्हाला खाली सजेशन मध्ये बाकी प्राणी संघाचे जे आहेत, म्हणजे ऑर्थ्रोपोडाचा असेल किंवा ॲनिलिडाचा असेल तर त्याच्या ट्रिक येतील, ते पाहून घ्या. खूप इम्पॉर्टंट आहेत हे प्राणी संघ. लक्षात ठेवायला कठीण वाटतात पण लेक्चर पाहिल्यानंतर इंटरेस्टिंग आणि इझी वाटायला लागतील. ठीक आहे, तर इकायनस हा सी अर्चिनचा प्रतिनिधी प्राणी आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन आहे. खालील विधानांचा विचार करा. 3 विधानं दिलेली आहेत आणि त्याला ऑप्शन दिले आहेत. पहिलं आहे, मोलुस्का हा अपृष्ठवंशीयामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा संघ आहे का? ऑब्विसली मोलुस्का दुसऱ्या क्रमांकाचा आहे, ऑर्थ्रोपोडा पहिल्या क्रमांकाचा आहे, माहिती आपल्याला. सेकंड आहे, इकायनोडर्माटा हे केवळ समुद्री प्राणी आहेत. जस्ट आता काही मिनिटांपूर्वी सांगितलं ना मी तुम्हाला की इकायनोडर्माटा वॉटर वॅस्क्युलर सिस्टीम आहे त्यांच्याकडे, कारण हे समुद्री प्राणी आहेत. इकायनोडर्माटामध्ये उत्सर्जन संस्था नसते, तर हे विधान सुद्धा बरोबर असायला पाहिजे, कारण इकायनोडर्माटामध्ये आपल्याला उत्सर्जन संस्था पाहायला मिळत नाही. पूर्णपणे समुद्री प्राणी आहेत आणि त्यांच्यामध्ये उत्सर्जन संस्था नाहीये. आणि जर आपण मोलुस्काचा विचार केला तर दुसऱ्या क्रमांकाचा आहे, सगळ्यात मोठा आहे संघ ऑर्थ्रोपोडा, सर्वात मोठा. ठीक आहे, तर सर्वात मोठा ऑर्थ्रोपोडा आहे, मोलुस्का दुसऱ्या क्रमांकाचा आहे. अँड देन इकायनोडर्माटा हे सागरी प्राणी आहेत, यांच्यामध्ये उत्सर्जन संस्था नाहीये. ठीक आहे, तर याच्या पूर्वी मी ऑलरेडी भाग 1 जो आहे तो अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये प्राणी वर्गीकरणावरचे काही प्रश्न 25 क्वेश्चन्स घेऊन पहिले जे संघ आहेत, म्हणजे एक तर प्राणी वर्गीकरणामधली बेसिक माहिती, देन पोरीफेरा असेल, निडारिया किंवा सिलेंटराटा असेल, प्लॅटिहेल्मिंथस असेल, हे जे संघ आहेत ते तिथे कंप्लीट केलेले आहेत. जर तुम्ही ते लेक्चर पाहिले नसेल तर तेही पाहून घ्या. तुम्हाला हवं तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन किंवा सजेशन मध्ये तर येऊनच जाईल किंवा कार्ड मी ऍड करेन, तर तिथून ते पाहून घ्या. आणि त्याच्या सोबतच हा व्हिडिओ, याच्यामध्ये मेन्शन केलेले इतर व्हिडिओ हे पहा, कारण प्राणी वर्गीकरणावरती 2-3 प्रश्न हे आयोग विचारतो. मग जर एक टॉपिक परफेक्ट केल्यामुळे 2-3 प्रश्न येत असतील तर 10 टॉपिकच्या बरोबर हा एक टॉपिक ठरू शकतो, म्हणून हा परफेक्ट करा. ठीक आहे, जर हे लेक्चर हेल्पफुल वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जिथे जिथे प्रश्न विचारले त्यांची उत्तरं पण कमेंटमध्ये द्या. आणि पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.